नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी रश्मिता पोपेटा गेल्या 6 दिवसांपासून उपोषण करतायत आणि आपण उपोषणाच्याच ठिकाणी आलेलो आहे। आपण बघू शकता तिची तब्येत देखील खालावली आहे। या ठिकाणी उपोषणकर्त्याला भेट देण्यासाठी वारंवार या ठिकाणी गर्दी होते। समाजसेवकांची आणि आगरी कोळी बांधवांची, स्थानिक भूमिपुत्रांची मोठी गर्दी या ठिकाणी होते। या ठिकाणी स्वतः अतुल पाटील हे देखील आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बोलण्याचा, संवाद साधण्याचा प्रयत्न करू। सर, चालू आहे थोडे एक प्रतिक्रिया। भूमिपुत्रांवर उपोषण करण्याची वेळ आली। अतुल पाटील देखील आज आपल्याशी संपर्क करत नाहीत, बोलत नाहीत असं त्यांनी सांगितलं। पण या ठिकाणी बघू शकता की रश्मिताची जी तब्येत आहे ही खालेला आपल्याकडे उपोषण करतात। साहेब, भूमिपुत्रांना उपोषण करण्याची वेळ अशी आली काही जेणेकरून आपल्या इथले आमदार आहेत, 4 टर्मचे आमदार आहेत, 3 टर्मचे आमदार आहेत, त्याने इथं लक्ष घालून, आताच्या सत्तेमधले ते आमदार आहेत तर त्यांनी लक्ष घालून त्यांना न्याय, इथं नाव देण्याचा न्याय द्यायला पाहिजे होता। आता ही वेळ आली, 6 दिवस आजची मुलगी रश्मिता ही पोपेटा ते उपोषण करते। याची इथं शासनाने दखल घेऊन इथं लक्ष यायला पाहिजे होतं। कोणी आमदारही नाही आला। आता उरणचे आमदार बीजेपीचे आहेत, पनवेलचे आमदार बीजेपीचे आहेत, त्यांनी सर्वांनी कुठे थोडं लक्ष देऊन सहकार्य करायला पाहिजे होते। आता मागच्या वेळेस आमदार बोलले होते तर आम्ही जाळून घेऊ, बऱ्याच काही गोष्टी बोलले होते, ते सर्वांना माहीत आहेत। तर तसं काही होत नाही आलं आणि आज इथं उपोषण करायला बसावं लागलं 6 दिवस। त्यामुळे जेवढे बिकट परिस्थिती आहे सध्या, आपण सर्वजण पाहतो, याच्या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे सरकारने आणि नाव देण्याचा प्रस्ताव पुढे करायला पाहिजे। किती दिवस हा उपोषण सुरू राहील, काय वाटतं तुम्हाला? जय महाराष्ट्र, जय दिबा। मी खारघर येथील मुरबी जगदीश ठाकूर मुरबी गाव कमिटी अध्यक्ष आहे आणि आज जर बघितलं की दिबांच्या नावाची चळवळ जी सुरू झालेलं आहे त्या प्रत्येक मोर्चामध्ये आमचं गावकरी किंवा आम्ही सहभागी झालेला आहोत। पहिल्यापासून ज्यावेळी 2016 पासून ज्यावेळी मोर्चाला सुरुवात झाली तेव्हापासून आहे आणि आता मध्यंतरी 5-6 वर्षापूर्वी जे आपले आंदोलनं सुरू झाली त्याच्यामध्ये कॅन्डल लॅम्प असतील, त्याच्यानंतर साखळी उपोषण असेल, सिडकोला घेराव असेल, या प्रत्येक याच्यामध्ये आम्ही गाव कमिटी होऊन आमचा सगळी याच्यामध्ये सहभागी झालो होतो आणि सरकारने वेळोवेळी आश्वासन दिलेले आहेत। आणि जर बघितलं का आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे होते तेव्हा पण आणि आता फडणवीस असतील तेव्हा किंवा उद्धव ठाकरे होते सेम तेव्हा पण, त्यांनी सर्वांनी हेच सांगितलं की एकच प्रस्ताव गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये फक्त दिबांचंच नाव देण्यात येणार आहे। मग सर्व गोष्टी एवढ्या असताना सुद्धा आजपर्यंत हा इश्यू का झालेला आहे, अजूनपर्यंत डिले का होत आहे, याच्यामध्ये आमची एकच मागणी आहे याचा भूमिपुत्र म्हणून की बाबा दिबांच्या नावाचा एकच जर प्रस्ताव असेल तर याच्यामध्ये टेक्निकल क्युरी यायलाच नाही पाहिजेत। जर दुसरा काय असेल तर आपण जर बोलता अदानी यांना जर तुम्ही देणार असेल तसं डिक्लेअर करावा, स्पष्ट पण करत नाही। याच्यामध्ये झालेला काय, इथे कुठेतरी भूमिपुत्रांची फसवणूक बोलता किंवा दिशा वेगळी केली जाते, त्यांना दिशाहीन केले जाते। पण आपण जर बघितलं का इथला भूमिपुत्र हा जागरूक आहे। हा भूमिपुत्र, आमची जी ताई इथे 6 दिवसापासून इथे उपोषणाला बसलेली आहे, आज तिची परिस्थिती एवढी खालावलेली आहे, जर यात कदाचित लवकरात लवकर शासनाने याची दखल घ्यावी आणि हा मुद्दा सोडवावा आणि जर ताईची प्रकृती जर अजून जर खालावली तर इथला भूमिपुत्र आहे ना हा अजून अग्रेसिव्ह होईल आणि मग विमानतळावर जर काय झालं किंवा जर आता अधिवेशन चालू आहे तिथे जर काय झालं तर याची सर्वस्व जिम्मेदारी असेल ती प्रशासनाची असेल। नक्कीच। तर 6 दिवस झाले उपोषणाला। माझ्या मागे बघू शकता की रश्मिताची तब्येत जी आहे ती खालावलेली आहे। वैद्यकीय सेवा तिला वारंवार दिली जाते, सलाईनच्या माध्यमातून तिच्यावर उपचार देखील सुरू आहे। मात्र नाव दिबांचं भेटल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं पाणी देखील घेणार नाही असं तो पण रश्मिता हिचा असल्याने उपोषणकर्त्यांमध्ये आता चिंता व्यक्त केली जाते। मी शैलेश चव्हाण, लढवय्या, रोकठोक, पनवेल।